नमस्कार फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजला फिटिंग करण्याची सोपी पद्धत. तर ब्लाऊजला फिटिंग करताना काही टिप्स लक्षात ठेवणं गरजेचं असतं, जसं की स्लीवचं फिटिंगचं मेजरमेंट आणि ब्लाऊजचं सुद्धा फिटिंगचं मेजरमेंट एकसारखं असणं गरजेचं असतं. जर पुढचा मागचा भाग लहान मोठा झाला असेल तर ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित बसत नाही. म्हणजे ब्लाऊजचा आर्महोल आणि स्लीवचा आर्महोल एकसारखा बसत नाही आणि मग फिटिंग बसत नाही किंवा मग काखेमध्ये घोळ येतो. त्यासाठी बॅक पार्ट फ्रंट पार्ट एकसारखा आहे की नाही तो पाहून घ्यायचा. नसेल तर ॲडजस्ट करून घ्यायचा. म्हणजे जर पुढचा पार्ट कमी असेल, मागचा मोठा असेल, तर यावेळेस मागचा पार्ट थोडासा आर्महोलच्या बाजूकडे कट करायचा. पण माझं कटिंग पॅटर्नमध्ये नेहमी मी पुढच्या बाजूने अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवते, म्हणून योगपट्टीला किंवा क्रॉसपट्टीला, त्यामुळे पुढचा पार्ट कमी पडत नाही. तर कटिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल. डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रिन्सेस कट किंवा कटोरी ब्लाऊज कट किंवा सिम्पल ब्लाऊज कटचे लिंक देते, ते पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल की मला काय म्हणायचं आहे नक्की. तर पुढचा पार्ट वाढवल्यामुळे पुढचा पार्ट कमी पडत नाही, थोडासा जास्त होतोच. त्यामुळे काय करायचं आहे की कटिंग करताना नेहमी फ्रंटचा जो पार्ट आहे क्रॉसपट्टीच्या बाजूने अर्धा इंच वाढवून घ्यायचा, म्हणजे जोडताना कमी पडत नाही. कारण मागच्या बाजूने मागच्या भागाला कुठे जोड नसतो, पण पुढच्या बाजूने आपण क्रॉसपट्टी जोडतो तिथे अर्धा इंच शिलाई मार्जिन कमी होतं. आणि हे कमी पडू नाही म्हणून ज्यावेळेस तुम्ही पेपर पॅटर्न वापरत असाल, तर कपड्यावरती तुम्ही कटिंग करत असाल त्यावेळेस पेपर पॅटर्न आखून घ्यायचं आणि क्रॉसपट्टीच्या खालच्या बाजूकडून अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं. त्यानंतर मी तुम्हाला जसे व्हिडिओमध्ये दाखवले तसे दोन्ही स्लीव्ज जोडून घ्यायच्या आहेत. स्लीव्ज जोडल्यानंतर ब्लाऊजचा पुढचा आर्महोल आणि मागचा आर्महोल एकदम एका लाईनमध्ये येतात की नाही हे पुन्हा एकदा चेक करायचं. जर एका लाईनमध्ये येत असतील तर ओके आहे, पण नसेल तर तिथेही करेक्शन करून घ्यायचं. फिटिंग करताना हा पार्ट खरंच खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतर आता पहा, इथे फिटिंग करताना स्लीव दंडघेराचं टोक आणि ब्लाऊजचं कमरेचं टोक एकमेकांना एकदम सरळ लाईनमध्ये येतात की नाही हे एकदा चेक करायचं आहे. तर पहा, आता मी ही जी लाईन आहे सरळ खाली शिलाई मारून घेते. ही सरळ एकदम खाली कोपरापर्यंत शिलाई आली पाहिजे. म्हणजे ब्लाऊजचं दंडघेराचं कापड टोक पकडायचं आहे. पुढचा आर्महोल आणि मागचा आर्महोल एका लाईनमध्ये आहेत की नाही हे चेक करायचं आहे आणि मग सरळ शिलाई खाली घ्यायची आहे. तर पहा इथे. आणि मेन म्हणजे आपण जो जोडलेला पार्ट असतो तो वरच्या बाजूने घ्यायचा आहे. स्लीवच्या बाजूकडून कपडा घ्यायचा आहे तो. हे पहा, बोटाने या पद्धतीने दोन्ही पुढच्या आर्महोलचा आणि मागच्या आर्महोलचा कपडा वरच्या बाजूने घ्यायचा आहे आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई सरळ खाली येते. त्यानंतर एक्स्ट्राचं थोडंसं कापड असेल तर ते तुम्ही कट करून घ्या. आता हे ज्यांच्याकडे वरलॉकची मशीन नाही त्यांच्यासाठी आहे. ज्यांच्याकडे वरलॉकची मशीन आहे त्यांनी डायरेक्ट अस्तरच्या बाजूकडूनही फिटिंगचं मेजरमेंट घेऊन शिलाई मारली तरी चालेल आणि नंतर वरलॉक करता येतं. पण आता माझ्याकडे वरलॉकचं मशीन नसल्यामुळे मी याच पद्धतीने फिटिंग करते. आणि या पद्धतीने फिटिंग केल्यामुळे धागे निघत नाही आणि वरलॉकचं मेन काम म्हणजे धागे निघू नये यासाठीच वरलॉक केलं जातं. आणि या पद्धतीनेही फिटिंग करताना सुरुवातीला तुम्ही जर इन आऊट केलं तर वरलॉक करण्याची सुद्धा गरज पडत नाही. तर आता हे दाबटीप कडेवरती देऊन घेतलेले आहे मी. दोन्ही बाजूने सेम प्रोसेस करायची. दोन्ही बाजूने एकदम कडेवरती दाबटीप द्यायची, म्हणजे तुम्हाला वरलॉक करण्याची गरज पडत नाही. आता फिटिंगचं मेजरमेंट कसं टाकायचं. ज्यावेळेस तुमच्याकडे मापाचा ब्लाऊज असेल त्यावेळेस तुम्ही मापाचा ब्लाऊज वापरायचा आहे. आणि तुमच्याकडे जर मापाचा ब्लाऊज नसेल, तुम्ही अंगावरती माप घेतलेला असेल तर दंडघेराचा दुसरा भाग घ्यायचा आहे फिटिंग करताना. छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि कमरेचा सुद्धा चौथा भाग घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मेजरमेंट टाकून फिटिंग करू शकता. आता माझ्याकडे मापाचा ब्लाऊज आहे त्यामुळे मी या ब्लाऊजच्या दंडघेरानेच माप घेणार आहे आणि एका लाईनमध्ये सरळ खाली शिलाई मारून घेणार आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही शिलाई केली तर शिलाई अगदी सरळही येते आणि फिटिंगही छान बसते. आणि शिवाय जे काखेत घोळ वगैरे येतात ना ते येत नाही. आता काखेत घोळ येण्याचं मेन कारण हेच असतं की बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडून कटिंगमध्ये मागचा पार्ट मोठा झालेला असतो, पुढचा बारीक, किंवा पुढचा मोठा होतो आणि मागचा बारीक. असं झालं की मग घातल्यानंतर ब्लाऊज काखेमध्ये चुन्या पडतात. तर ते न होण्यासाठीच फिटिंग करताना ही थोडीशी काळजी घेतली, या सगळ्या गोष्टी पाहून घेतल्या की पुढे प्रॉब्लेम येत नाही.
फिटिंगही छान सरळ येते आणि पुढंही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे समजा ब्लाऊज घातल्यानंतर कस्टमरनी म्हटलं की ते घोळ येतोय, तर मग ते डबल ब्लाऊज उसवणं झालं, पुन्हा ते रिपेअरिंग करणं झालं, त्यामध्ये खूप सारा वेळ जातो. त्यामुळे फिटिंग करताना या छोट्या मोठ्या गोष्टी पाहून घेतल्या की पुढचे आपले कष्ट वाचतात. त्यानंतर पहा, आता मी कमरेला ब्लाऊज मापाचा आहे तो या पद्धतीने लावून बघते, तर हे फिटिंग अगदी बरोबर आहे. पण आता इथे पहा व्यवस्थित शिलाई बसलेली नाही आहे, त्यामुळे इथं थोडंसं कमी वाटतं. हे पहा इथे थोडा धागा निघलेला आहे, तो मी शिलाई मारून घेते. आधी व्यवस्थित शिलाई बसली नाही, ते रफ झाली नाही म्हणून. आता ही शिलाई मारून घेतली की मी पुन्हा एकदा ह्या पद्धतीने ब्लाऊज चेक करून बघते कमी जास्त झाला आहे का. जर कमी झाला असेल तर एखादी शिलाई उसवून घ्या, जास्त झाला असेल तर एखादी शिलाई मारून घ्या. या पद्धतीने तुम्ही अगदी इझिली परफेक्ट ब्लाऊजची फिटिंग करू शकता. शिवाय या पद्धतीने फिटिंग केल्यास ब्लाऊज फिटिंगला खरंच खूप छान बसतो. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का, आणि मी सांगितलेल्या टिप्सही तुम्हाला बरोबर वाटल्या की योग्य वाटल्या आहेत का, त्याही कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर वेगळ्या प्रकारे शिलाईची फिटिंग ब्लाऊजची फिटिंग वगैरे करत असाल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये मला सजेस्ट करू शकता. तर चला, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कुणी नवीन मैत्रिणी ब्लाऊज शिकत असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही ह्या व्हिडिओचा फायदा होईल. आणि हो, तुम्ही आजचा व्हिडिओ मनापासून पाहिल्याबद्दल, अगदी स्किप न करता पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक कमेंट केल्याबद्दलही धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दलही खरंच खूप धन्यवाद. आणि जर समजा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेवर मिळेल आणि तुमचा कुठलाच व्हिडिओ स्किप न होता तुम्ही माझे सर्व व्हिडिओ पाहू शकताल. तर पहा, चला, तुम्ही आता फायनल एकदा ब्लाऊजची फिटिंग पाहू शकता. आता ह्या ज्या मी एक्स्ट्राच्या शिलाई मारत आहे, तर ह्या शिलाई ब्लाऊज कमी जास्त करण्यासाठी आहेत. मी कमीत कमी 4 ते 5 शिलाई प्रत्येक ब्लाऊजला मारून घेते, कारण जर ब्लाऊज टाईट झाला तर एखादी शिलाई उसवता येते, तब्येत कमी जास्त होत असते, शिलाई मार्जिन थोडीशी जास्त ठेवा असं प्रत्येक कस्टमरचं म्हणणंच असतं. त्यामुळे मी 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घेते, म्हणजे समजा 1/4 इंच कवर झालं तरी 1.25 इंचाचं शिलाई मार्जिन असं फिटिंगमध्ये शिल्लक राहतं. तर पहा, अगदी सुंदर ब्लाऊज फिटिंग झालेला आहे, एकदम सरळ लाईनमध्ये. धन्यवाद.